शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आणि राज्यातील 3 पशुवैद्यकीय महाविद्यालयांचं लवकरच आधुनिकीकरण होणार। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं मनपूर्वक स्वागत करते। आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त। शेतमालाच्या अधिक होणाऱ्या उत्पादनासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची एक योजना असून महाराष्ट्रातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकार दक्ष असल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री एस अहलुवालिया यांनी महाराष्ट्रातल्या तुरीच्या प्रश्नाबद्दल बोलताना स्पष्ट केलं। शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळावी तसंच उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी काल नांदेड इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं आणि जबाबदारीनं पाहत असून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्याकडे लक्ष देत आहे असंही ते म्हणाले। शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं आणि खतांचा तुटवडा पडणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान अहलुवालिया यांनी काल नांदेड इथल्या श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाराचं दर्शनही घेतलं। राज्यातील 3 पशुवैद्यकीय महाविद्यालयांचं लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्याकरता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून तब्बल 16.8 कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आदित्य कुमार मिश्रा यांनी दिली। माफसूने आजारी जनावरांच्या वाहतुकीकरता हायटेक रुग्णवाहिनीची उपलब्धता करून दिली असून आता राज्यातील 3 पशुवैद्यक महाविद्यालयांमध्ये आधुनिक उपचार पद्धतीशी निगडित यंत्रसामग्री आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। परभणी, मुंबई तसंच नागपूर इथल्या पशुवैद्यक महाविद्यालयांचं आधुनिकीकरण होणार असून सहाय्यक प्राध्यापकांची पदेही भरण्यात येणार आहेत। गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीत नुकतंच आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। हे आयोजन पाटपन्हाळे ग्रामपंचायत, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी आणि गुहागर तालुका मराठा संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री रवींद्र रायकर यांच्या हस्ते झालं। यावेळी कृषी संबंधित अवजारांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी उपस्थितांना संबोधित केलं। तर उद्घाटक पालकमंत्री रवींद्र रायकर महोत्सवात मार्गदर्शन करताना म्हणाले, आंबा येतोय, आंबा होतोय आणि आंबा कापल्यानंतर खराब होतोय, त्याच्यामध्ये लासा होतोय, थोडंसं पाऊस पडलं तर त्याच्यामध्ये पाणी जातं, तो खराब होतोय। याच्यावरती तुम्ही काय केलं? मग माझा शास्त्रज्ञ त्यावेळेला शेतकऱ्यांसाठी तिथं उभा राहायला पाहिजे आणि यातनं जर पॉझिटिव्ह काय करायचं असेल तर एक पालकमंत्री म्हणून, एक आपला सहकारी म्हणून जे सहकार्य शेतकऱ्यांसाठी लागेल ते देण्यासाठी शासन म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत। याचा उद्देश आहे की आज कोकणातली सगळी मंडळी पडीक जमिनीपासून वंचित झालेली। या पडीक जमिनी फळबागातून कशा लागवडीखाली आणण्याच्या याचं प्रशिक्षण देण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। हे आम्ही आज करणार आहोत। हा आमचा मेन उद्देश आहे। त्याचबरोबर सामुदायिक सातबारा हा वेगळा कसा करून घेता येईल आणि त्यातून आपल्या वाट्याला आलेली जमीन कशी विकसित करता येईल ही गोष्टी करण्यासाठी आम्ही आज इथे प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। गुहागरचे आमदार भास्कर जाधव, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनीही या महोत्सवाला भेट दिली। शेती उत्पन्नाचं मार्केटिंग, शून्य मशागत शेती, शासनाच्या विविध योजना तसंच बायोगॅस या विषयांवरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शेतकरी बोलते झाले। जवळजवळ 300 शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। यंदा कापसाला तुलनेने चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी पुन्हा कापसाकडे वळत आहे। येत्या खरीप हंगामात देशात कापसाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा 15% वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्पादन आणि निर्यातीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत।
यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मशागत आणि पेरणीपूर्व तयारीला सुरुवात केली आहे। यंदा बंपर उत्पादनामुळे तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांचे बाजारभाव 60% उतरले। तुरीला चांगला भाव मिळेल ही आशाही फोल ठरली। त्यामुळे आगामी खरीपात महाराष्ट्रात कापूस लागवडीत लक्षणीय वाढ होण्याची चिन्ह आहेत। जागतिक बाजारपेठेत ब्राझील, अमेरिका आणि आफ्रिकी देशांशी भारताची स्पर्धा असते। आता जाणून घेऊयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख असल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू 1600, 1600, ज्वारी 1900, 1800, चणा डाळ 5100, 5000, तूर डाळ 3600, 3500, कैरी 1100, 500, लिंबू 3000, 1000, फ्लॉवर 3000, 1000, कारली 3500, 1000, डाळिंब 4500 आणि 400। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज। जाणून घेऊ प्रथम मागील 3 दिवसातील हवामानाचा आढावा घेऊयात। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच कोकण व विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। गेल्या 24 तासात राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपूर येथे 46.2 अंश सेल्सिअस इतकी झाली। यानंतर राज्याचा हवामान अंदाज पाहूयात। दक्षिण कोकणात दिनांक 15, 16 व 19 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर कोकणात हवामान कोरडे राहील। दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील 5 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्र हवामान कोरडे राहील। इशारा: येत्या 24 तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। तसेच पुढील 48 तास विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। यानंतर कृषी सल्ला। शेतकरी बंधूंनो, या आठवड्यातील पावसाचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी पिकांची, भाजीपाला पिकांची तसेच फळबागांची योग्य ती काळजी घ्यावी। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी आले व हळद पिकाची लागवड सुरू ठेवावी। खरीप पिकांच्या लागवडीकरता नियोजन करावे। जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात चांगली तापू द्यावी। विभागनिहाय पिकांच्या सुधारित वाहनांची उपलब्धता करून ठेवावी। यानंतर विभागवार कृषी सल्ला पाहूयात। कोकण विभागातील शेतकरी बंधूंनो, भात पिकाच्या रोपवाटिकेकरता शेताची मशागत करावी। खरीप हंगामासाठी भात, भुईमूग, नागली इत्यादी पिकांची निवड करून सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध करून ठेवावे। मध्य महाराष्ट्र विभागातील शेतकरी बंधूंनो, काढणी केलेल्या कांद्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी। भाजीपाला पिकांना शक्यतो ठिबक सिंचनाच्या साहाय्याने पाणी द्यावे। मराठवाडा विभागातील शेतकरी बंधूंनो, संत्रा व मोसंबी फळबागेत आंबेबार फळांच्या संरक्षणासाठी बटर कॅपचा वापर करावा। विदर्भ विभागातील शेतकरी बंधूंनो, मध्यम आणि उशिरा कालावधीत येणाऱ्या धान पीक जाती निसवण्यापूर्वी व निसवल्यानंतर 10 दिवस शेतामध्ये 5 ते 7 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी। धान पिकास पोटरी अवस्थेत पाण्याची कमतरता पडू देऊ नये। धन्यवाद। आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे जांभा कातळावरील आंबा लागवड।
आंबा आपल्या सगळ्यांचाच आवडता आपलं राष्ट्रीय फळ. या आंब्याची जांभ्या कातळावर सुद्धा लागवड करता येऊ शकते आणि त्या अनुषंगानेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे श्रीयुत किरण मालशे यांना, जे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या आंबा संशोधन उपकेंद्रातले उद्यान विद्यावेत्ता. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, सर्वप्रथम आम्हाला आंबा या आपल्या राष्ट्रीय फळाविषयी थोडक्यात सांगा. महाराष्ट्रातली त्याची नेमकी परिस्थिती काय आहे? आज आपण उल्लेख केलात जसं आपला आंबा हे राष्ट्रीय फळ आहे, तसं महाराष्ट्रातलं हे मुख्य फळ आहे. आणि आपल्या कोकणाचा विचार केला तर साधारणतः 1,84,000 हेक्टर क्षेत्रावरती आंब्याची लागवड आहे. आणि एक व्यापारी फळ म्हणून बघितलं तर हापूस ही जवळजवळ 95 ते 98% क्षेत्रावरती निव्वळ हापूसचीच लागवड आहे. आणि ह्या हापूसची लागवड बघितलं तर आता देवगड, मालवण, रत्नागिरी ह्या भागामध्ये जो प्रामुख्याने जो हापूस घेतला जातो तो एक जागतिक बाजारपेठेत मोठं स्थान देणारं पीक आहे. निश्चितच. या आंबा पिकाच्या नेमक्या गरजा काय असतात? त्याला जमीन कशी लागते किंवा इतर काय पोषक परिस्थिती त्याच्यासाठी असू शकते, त्याबद्दल सांगा. आपल्या भागामध्ये जर जांभ्या कातळामध्ये किंवा जांभ्या जमिनीमध्ये जी लागवड केली जाते ते निश्चित फायदेशीर लागवड आहे. उष्ण आणि दमट हवामान की जे आपल्या कोकणाच्या भागामध्ये हे पोषक हवामान आंब्याच्या वाढीसाठी आहे. कातळ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पूर्ण खडकाळ जमीन हे आपल्याला माहिती असतं. या कातळावर लागवड करण्याचं नेमकं वैशिष्ट्य काय असतं, त्याबद्दल काय सांगता येईल? जांभा कातळ हा एक विशेष प्रकार असून आपली कोकणातली जमीन ही जांभ्या दगडापासूनच तयार झाली आहे. अन्य कोणत्याही वनस्पती किंवा फार झाड वाढत नाही, अशी वाढली तर खुरटी झाडं वाढतात. आणि हा जांभ्या कातळामध्ये जो आंबा आहे हा वैशिष्ट्यपूर्ण आंबा आहे आणि त्याच आंब्याला आज मोठा बाजारभाव मिळतोय. बरं, वैशिष्ट्य काय सांगता येतील या आंब्याची? या आंब्याचं बघितलं तर हा भागामध्ये जो आंबा पीक तयार होतं की आंब्याची फळं तयार होतात ही साधारणतः 70-75 दिवसात तयार होतात. आणि साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून आज बाजारात ते विक्रीला येतात आणि त्यामुळे जास्त बाजारभाव या पिकाला मिळतो. चव आणि गोडी आपल्याला माहिती आहे की देवगडच्या आंब्याला फार विशेष अशी गोडी आहे आणि त्याचमुळे त्याला विशेष किंमत मिळते. निश्चितच. आणि देवगड हापूस म्हटल्यानंतर एक गरगरीत आंबा आपल्या डोळ्यासमोर येतो. आता या आंबा लागवडीचं म्हणजे कातळावरचा आंबा त्याची लागवड पारंपरिकरित्या सुद्धा केली जात होती, तर त्याची नेमकी पद्धत कशी होती, त्याबद्दल काय सांगता येईल? आज देवगड किंवा इतर जांभ्या कातळाच्या भागामध्ये साधारणपणे 70-80 वर्षापासून आंब्याची लागवड आहे. पण हे शेतकरी काय करत होते की ज्या ठिकाणी कुठे मातीचा भाग आहे अशा ठिकाणी आंब्याची लागवड करत होते. काही शेतकऱ्यांनी असे प्रयोग केलेत की त्या कातळामध्ये 5 फुटाच्या खोलीचे सुरुंगाच्या सहाय्याने खड्डे खोदायचे किंवा खड्डे मारून त्याच्यामध्ये उसनी माती घालून त्याच्यामध्ये आंब्याची लागवड केली. पण कालांतराने असं दिसून आलं की आपण जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये दिसून आलं की अशा पद्धतीने जर लागवड केलेली असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष झाडाच्या वाढीला असं पोषक जमीन मिळते, माती मिळते, त्यामुळे पहिले 4-5 वर्ष ती वाढ होते. पण नंतर काय होतं की झाडाच्या मुळाचा विस्तार होत नाही, त्या खड्ड्यामध्ये नीट पाण्याचा निचरा होत नाही. त्यावेळेला एरेशन किंवा आपण त्याच्या पुरेशी हवा खेळती नसल्यामुळे आपल्याला त्या आंब्याच्या झाडाची किंवा आंब्याच्या बागाची मर झालेली दिसून येते. मग या सगळ्या त्रुटींवर मात करण्यासाठी संशोधन उपकेंद्रांनी कोणती पावलं उचललेली आहेत किंवा काय सुधारणा त्यामध्ये केलेल्या आहेत? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जे आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर आहे त्या ठिकाणी या लागवड पद्धतीचा अभ्यास झाला आहे. आजही त्या ठिकाणी संशोधन कार्य चालू आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास करून असं शोधून काढलं, निष्कर्ष काढले आणि शिफारस केली की आंब्याची लागवड करायची असेल कातळी भागामध्ये तर जमिनीच्या उताराप्रमाणे आपण 5 बाय 5 मीटर किंवा 10 बाय 10 मीटरवरती अंतरावरती आपण लागवड करू शकतो. पण 5 बाय 5 मीटर ही घन पद्धतीची लागवड जर तुम्ही केली तर निश्चितच प्रति हेक्टरही साधारणपणे 400 झाडं बसतात आणि आपण अधिक उत्पादन घेऊ शकतो. याच्यासाठी असं तंत्र आपण सांगतो की आपण जेव्हा नियोजन करतो ते आंबाच्या लागवडीचं कातळावरती नियोजन करताना साधारणपणे 1 वर्ष आधी त्याचं नियोजन होणं गरजेचं असतं. यामध्ये मुख्य भाग म्हणजे आपल्याला त्या जागेची निवड. जरी आपण म्हटलं की जांभा कातळ आहे पण त्या जांभा कातळामध्ये थोडा तरी उतार पाहिजे, कुठेतरी ती झाडं त्याच्यामध्ये आपल्याला झुडपं वेली अशी वाढलेली दिसली पाहिजेत. आणि त्या भागामध्ये आपण प्रथमतः सर्वेक्षण करायचं. सर्वेक्षण केल्यावरती जागेची साफसफाई करायची. साफसफाई केल्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की 5 बाय 5 मीटरवरती किंवा 10 बाय 10 मीटरवर आपल्याला जसं शेतकऱ्यांना सोयीचं आहे त्या पद्धतीने आपण आखणी केल्यानंतर त्या ठिकाणी सुरुंगाच्या सहाय्याने आपण खड्डे खोदायचे. सुरुंगाच्या सहाय्याने खड्डे खोदताना सुद्धा असंच पथ्य पाळलं पाहिजे की
सुरुंगाच्या सहाय्याने खड्डा खोदताना एकदाच न खोदता 2 टप्प्यामध्ये खड्डे खोदून घ्यायचे. 2 टप्प्यामध्ये म्हणजे साधारणपणे ते 7 ते 7.5 फुटापर्यंत त्याचा खड्ड्याची खोली झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय करायचं की जे खड्ड्यामध्ये सुरुंग खोदल्यानंतर छोटे मोठे जे दगड आहेत, कपरे आहेत, ते आपण बाहेर काढून घेतल्या पाहिजेत. आणि 1 वर्ष ते खड्डे आपण तसेच ठेवले पाहिजेत की आपल्याला त्याचा अंदाज येतो. म्हणजे त्या परिस्थिती लक्षात येते की या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहतंय का पाण्याचा निचरा होतोय. म्हणजे त्या आधारे आपण ठरवू शकतो की ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचून राहते, ते खड्डे आंब्याच्या लागवडीला योग्य नाहीत. किंबहुना काही शेतकरी त्यामध्ये लागवड करतात. लागवड केल्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या खड्ड्यामध्ये लागवड केलेल्या झाडांची 4 ते 5 वर्षानंतर मर होते. त्यामुळे असे खड्डे आपल्या लागवडीला योग्य नाहीत. कारण त्या खड्ड्यामधूनही पाण्याचा निचरा जे भेगा पडलेल्या त्यातनं होणं गरजेचं असतं. आणि ते जर आपण पाळलं नाही तर आपलं ते आर्थिक नुकसान होऊ शकतं. निश्चितच. कलमं मरू नयेत म्हणून काही खबरदारी घेता येऊ शकते का, किंवा काही उपाययोजना करता येऊ शकतात का? कातळावरच्या ज्या जांभ्या कातळावरती आंबा लागवडीचं मरीचं मुख्य कारण किंवा कलमं मरण्याचं मुख्य कारण असं आहे की त्यामध्ये पाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीने होत नाहीये. त्या ठिकाणी जेव्हा आपण सुरुंग मारतो, सुरुंग मारल्यानंतर जमिनीमध्ये ज्या किंवा कातळामध्ये ज्या भेगा पडतात, त्या भेगामधून पाण्याचा निचरा होतो. आणि हा जर निचरा व्यवस्थित होत नसेल, पूर्णपणे भेगा गेल्या नसतील, त्या ठिकाणी जरी आपण माती घातलेली असेल तर ते त्या ठिकाणी पाणी साचून राहतं. आणि हे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे, साचलेल्या पाण्यामुळे मुळांची कूज होते. किंबहुना काही वेळा असं होतं की उन्हाळ्यामध्ये हे पाणीही तापतं जमिनीतलं, आणि त्यामुळे उष्ण पाण्यामुळे सुद्धा आंब्याची मर होते. बरोबर. त्यामुळे मग ती पाण्याचा निचरा होण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे साधारणपणे एका खड्ड्यामध्ये 2 ते 2.5 ब्रास इतकी माती घालणं गरजेचं आहे. आता या मातीची निवड कशी करायची, तर शेतकऱ्यांनी काय करायचं की कुठेतरी स्वस्तात माती मिळते म्हणून न घेता चांगली पोयटा माती, गाळाची माती, ही माती घेऊन तीच मातीचा वापर करून आपण ते खड्डे भरले पाहिजेत. माती भरल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो वरता थर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 घमेली शेणखत किंवा कंपोस्ट खत, त्याच्यानंतर 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, आणि आपल्या वाळवीपासून किंवा अन्य किडीपासून संरक्षण होण्यासाठी मिथिल पॅराथिऑन किंवा कार्बारेलची जी पावडर मिळते ती त्या खड्ड्यामध्ये किंवा वरच्या थरामध्ये घालणं गरजेचं आहे. आणि भरलेली माती खड्ड्यात न राहता थोडीशी फुटभर खड्ड्याच्या वरती येणं गरजेचं आहे. अच्छा. आता यामध्ये कलमं लावली, माती घालून लागवड झाली, यानंतर काय काळजी घ्यायला हवी? म्हणजे कलमं लावल्यानंतर त्यांचं सगळं व्यवस्थापनाचा कसा एकूणच आराखडा असायला हवा? आता पुरेशी माती नसल्यामुळे जसजसं झाडाची वाढ होईल त्याच्यासाठी त्याला पोषण होण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी आपण अळी बनवतो. अळी बनवतो म्हणजे जे दगड असतात त्यात 4 ते 5 मीटर व्यासाची आपण अर्धा ते 1 मीटर उंचीची आपण तिथे अळी बनवतो. आणि त्या आळ्यामध्ये आपण माती घालतो. त्याच्यानंतर जे आपल्याला कुजणारे पदार्थ आहेत, आपल्या बागेमध्ये जो झाडाचा पालापाचोला आहे ते घालून आपण ते अळी भरणं गरजेचं असतं. बरोबर. आणि आपल्या बागेचं संरक्षण हे वाऱ्यापासून होण्यासाठी दक्षिण पश्चिमेच्या बाजूला किंवा नैऋत्येच्या बाजूला आपण जी जलद वाढणारी झाडं आहेत त्याच्यामध्ये आपलं सुरू आहे, आकेशिया, गिरीपुष्प, अशा झाडांची आपण जर लागवड केली तर वाहणारा वारा आहे त्याचा त्रास कमी होऊन आपण त्याला इंग्रजीमध्ये त्याला विंडब्रेक्स म्हणतो, त्याचा लागवड केली तर आपल्याला बागेचं संरक्षण होईल. आणि मुख्य गोष्ट म्हणजे जो वणवा लागतो किंवा आग लागते त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला बागेच्या भोवती चारी बाजूने आगपट्टा काढणं हे गरजेचं आहे. बरोबर. आता या जांभ्या कातळावर लागवड करत असताना काही विशिष्ट कलमांचीच निवड केली पाहिजे का? किंवा विद्यापीठाने अलीकडच्या काळामध्ये जे कोकण राजा, सम्राट, सुवर्णा ह्या जाती विकसित केल्या आहे त्यांच्याही लागवड करण्यामध्ये आपण अंतर्भाव करणं आवश्यक आहे. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे आपण हापूसची लागवड करतो, त्या हापूसच्या लागवडीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी आपण 10 ते 15% इतर जातींची, म्हणजे त्याच्यामध्ये केशर, रत्ना, पायरी अशा इतर जातींची लागवड करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की आंब्यामध्ये परागीभवन ही मोठी समस्या आहे, विशेषतः हापूसमध्ये. त्यावेळेला काय होतं की परागीभवन हे वाढवण्यासाठी
आपण ह्या मी ज्या म्हटलं त्या 10 ते 15% झाडांची लागवड केली तर निश्चितच आपलं परागीभवन वाढून उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपण हेक्टरमध्ये 100 झाडं लावतो, ते आपण 90 झाडं जर हापूसची लावली आणि 10 झाडं जर ह्या इतर जातींची लावली तर निश्चितच आपल्याला त्या जातींचं उत्पादन मिळतं, हापूसचं उत्पादन वाढवण्याला मदत होते. लागवड केल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, किती पाणी दिलं गेलं पाहिजे, खास करून कातळावरच्या लागवडीसाठी? आंबा हे वर्षावलंबी किंवा पावसावरती वाढणारं पीक असलं तरी काय होतं की सुरुवातीच्या काळात 3 ते 4 वर्ष हे त्याच्यासाठी पाणी देणं किंवा सिंचनाची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी आपण सूक्ष्म सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा जर अवलंब करत असतील तर निश्चितच पाण्याची बचत होते आणि आपल्याला पुरेसं पाणी त्या पुरेशा कलमाला किंवा त्या झाडाला आपण देऊ शकतो. पण पहिले 3 ते 4 वर्ष आपल्याला पाण्याची नियोजन करणं गरजेचं असतं. बरोबर. आता यामध्ये आपण जांभ्या कातळावरच्या लागवडीबद्दल आज बोलतो आहोत, तर मातीमधली लागवड आणि या जांभ्या कातळावरची लागवड, तर यामध्ये प्रमुख फरक आपल्याला काय सांगता येईल? त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे काय की आपण माती किंवा इतर गोष्टी जी बाहेरून वापरतो त्याचा आर्थिक खर्च शेतकऱ्यांना पडतो, खड्ड्या खोदाईचा खर्चही जास्त पडतो. म्हणजे आजच्या स्थितीचा विचार केला तर एक कलम किंवा एक आंब्याचं झाड लावायला साधारणपणे 2,500 ते 3,000 रुपये खर्च जांभ्या कातळामध्ये येतो. पण त्याचं पूर्णपणे व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने केलं तर त्याच्यापासून आपल्याला आर्थिक उत्पन्नही जास्त मिळतं, कारण त्या भागामध्ये पिकणारा आंबा, होणारा आंबा याला बाजारभाव हा जास्तच आहे. आता यामध्ये लागवड केल्यानंतर आपल्या फळबागेची काळजी घेण्यासाठीचं किंवा संरक्षणासाठी काही उपाय केले पाहिजेत का, किंवा इतर काही अनेक महत्त्वाच्या अशा काही गोष्टी सांगता येतील का की ज्या आपल्या बागेसाठी पूरक ठरतील? बागेसाठी सांगायचं म्हटलं तर आपण आंब्याची मुळात लागवड करताना असा विचार केला पाहिजे की आपल्याला त्याचं उत्पन्न हे आर्थिकदृष्ट्या मिळणं गरजेचं आहे. आज शेतकऱ्यांचा विचार काय होतो की आपल्याला जे उत्पादन घ्यायचं आहे किंवा आपल्याला जे बागेचं व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यामध्ये मुख्य अडचण आजच्या स्थितीला अशी येते की मजुरांचा अभाव येतो. पण त्याच्यामध्ये आपण थोडंसं यांत्रिकीकरणाचा विचार केला तर आज त्यालाही आंबा बागेमध्ये किंवा आंबा शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला सुद्धा मोठा वाव आहे. आणि याचा विचार केला तर महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जी सुधारित अवजार आहेत, जे सुधारित यंत्रसामुग्री आहेत, फवारणी पंप आहेत, याचा वापर हे आपल्या शेतीमध्ये होणं गरजेचं आहे. कारण दिवसेंदिवस जो मनुष्यबळाचा तुटवडा आहे हा आपण टाळण्यासाठी यांत्रिकीकरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि विशेषतः आपल्या कातळी भागामध्ये विचार केला तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबाचा जो हंगाम आहे तो इतर भागातल्या हंगामापेक्षा थोडासा लवकर येतो. म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर फेब्रुवारीच्या महिन्यापासून अगदी एप्रिल मेपर्यंत आंब्याचं आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला नियोजन हे साधारणपणे आपल्याला सप्टेंबर ते ऑक्टोबरपासून म्हणजे मोहर येण्याच्या वेळेपासून अगदी शेवटपर्यंत आपल्याला करणं गरजेचं असतं. बरं, काही टाळायच्या आणि काही करायच्या गोष्टी अशा काही शेतकऱ्यांना सांगू शकाल का? आज मी तुम्हाला म्हटलं की जांभ्या कातळातील ही आंबा लागवड थोडीशी खर्चिक आहे आणि आपण खर्च करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी लाभाचा विचार करूनच आपण खर्चाचं नियोजन करत असतो. पण हे करण्यासाठी काही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की आपण त्याला डूज अँड डू नॉट असं म्हणतो. त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जागेची निवड करताना पूर्ण सपाटीची जागा न निवडता थोडासा तरी त्या जांभ्या कातळाला उतार पाहिजे. त्या ठिकाणी कुठेतरी पाण्याचा स्रोत पाहिजे, नदी तरी पाहिजे किंवा तुमची विहीर पाहिजे किंवा विंधन विहीर किंवा बोर आपण म्हणतो ती तरी असणं तिथे गरजेचं आहे की तिथे कुठेतरी आपल्याला सिंचनासाठी सुद्धा आपल्याला पाणी उपलब्ध आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण नियोजन करतो तेव्हा आपण 1 वर्ष तर आधी नियोजन करत असतो. त्यावेळेला आपण पूर्ण पद्धतीने त्याचं नियोजन करून आपल्याला आखणी करणं, सुरुंगाच्या सहाय्याने खड्डे खोदणं, त्याच्यानंतर 1 वर्ष थांबून तिथे पाणी जिरतं का मुरतं का पाणी साचून राहतं, पाण्याचा निचरा कसा आहे याचा विचार करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लागवड करतो माती म्हटल्याप्रमाणे सुपीकच मातीचं निवड करून ते खड्डे भरणं गरजेचं आहे. आणि हे खड्डे भरल्यानंतर आपण लागवडीची मुख्यतः काळजी पहिल्या वर्षी घेणं गरजेचं आहे. त्याला आधार देणं, त्याला सावली आवश्यक असेल तर सावलीची व्यवस्था करणं, त्याचं आगीपासून संरक्षण होण्यासाठी आगपट्टे मारणं, कुंपण करणं, ह्या गोष्टीची विचार करणं गरजेचं आहे. आणि वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन करणं हे महत्त्वाची बाब आहे. किडींपासून रक्षण करण्यासाठी काही थोडक्यात सांगता येईल? सांगता येईल, मी येतोय त्याच्याकडे. पण काही गोष्टी ज्या टाळल्या पाहिजेत त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी सपाट भाग आहे
सपाट कातळे त्या ठिकाणी आपण ती शक्यतो जागा टाळावी, पण तिथे लागवड करायची असेल तर प्रायोगिक तत्वावरती 1-2 खड्डे मारून बघावे. ते जर योग्य पद्धतीने खड्डे पडत असतील, निचरा होत असेल तरच ती जागा निवडावी, अन्यथा जागेची निवड करू नये. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणपणे आपण छोटीच कलमं निवडावी, ज्याचा आकार जरी उंचीला लहान असला तरी त्याचा जोड हा मजबूत असणं किंवा त्याची जाडी मजबूत असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच आपण वाढीच्या अवस्थेमध्ये उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने आपण थोडंसं संजीवकाचा वापर करतो किंवा पॅक्लोबिट्राचा वापर करतो. ते साधारणपणे आपण कमी वयातल्या कलमांसाठी टाळावं आणि आर्थिकदृष्ट्या उत्पादन हे 4थ्या वर्षापासून पुढे घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे एकूणच आंब्याची बाग जरी असली तरी इतर सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन, पाण्याचा निचरा या सगळ्या गोष्टींकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहेच. शेतकरी बंधूंनो, आपण बघितलं की जरी आपल्या शेताची जमीन खडकाळ असेल, जांभ्या खडकाची असेल तरी सुद्धा त्यातनं रसाळ गोमटी आंब्याची फळं निश्चितच आपण त्याचं उत्पादन करू शकतो आणि त्यामधून आर्थिक लाभ सुद्धा मिळवता येऊ शकेल. अर्थात त्यासाठी सरांनी सांगितलेली सगळी माहिती नीट लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने त्याचा वापर करून आपल्या शेतामध्ये सुद्धा आंब्याचे मस्त उत्पादन घ्या. सर आज कार्यक्रमात सहभागी झालात. जांभ्या कातळावर आंब्याची लागवड कशी करायची याची सविस्तर माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.